माझ्या गुलाबाला किती फुलं आले बघ ना, किती छान अशी फुलं आहेत. आणि ही जी फुलं ना, या सकाळी एवढी छान फुलं होती आणि आता मी आली तर बघ ना किती गळून असे पडलेत. पण ह्या फुलांचं राज माहिती आहे का काय? ह्यासाठी मी काय करते, तर एवढं शेण होतं, म्हणजे ताजं शेण होतं. आणि त्या ताज्या शेणामध्ये मी ताक टाकलं, गूळ टाकलं आणि गोमूत्र टाकलं आणि एकत्र करून चांगलं हलवून असे 4-5 दिवस 7 दिवस चांगलं हलवलं आणि मग ते झाकून ठेवलं होतं. परत तयार झालं ते लिक्विड आणि लिक्विड तयार झाल्यानंतर 1 ग्लास लिक्विड ते आणि 7 ग्लास पाणी टाकलं आणि ह्या झाडाला टाकून दिलं. तर ह्या झाडाला टाकल्यामुळे एवढी फुलं आली ह्याला. हे इथं भरले, तर ह्याला इथं कळ्या आल्यात खूप साऱ्या अशा. ह्याला पण कळ्या आल्या दिसतात का? हां, ह्या झाडाला पण कळ्या आल्या. आणि याची माती तर एवढी वाळली, अजून माती खोदायची. पण त्या लिक्विडचा किती फरक पडलाय ना. दुसरे एक तुला गुलाबाचं झाड दाखवते, त्याला पण फुल आलेत. आणि हे जे पॅशन फ्रूटचं झाड आहे ना, त्याला तर मी म्हटलं तर मागच्या व्हिडिओमध्ये काढून टाकणार होते, पण ते लिक्विड टाकल्यामुळं ना सगळ्या फुलांनी गच्च भरले. पण ते पावसाळा असल्यामुळे त्या लिक्विडचा फायदा जास्त पण टाकत नाही. जास्त प्रमाणात जर टाकलं ना की झाडं जळून जाते. त्यामुळे मी टाकताना पण कसं असतं, तो कमी प्रमाणातच टाकते की झाडांना पण काही जाऊ नये म्हणून, नाही का. आणि त्यामुळे फुलं पण खूप आले आणि फळं पण आले. तिथं माझ्याकडे ना हे स्टार फ्रूट आहे ना, स्टार फ्रूटला पण फळं यायला लागले. आणि ह्याच्याकडे काही अंजीर आहे. अंजीरला तर रोज एक अंजीर पितो. आज जाते बघून मी अंजीर, आता उद्या खाणार आहे मी, अंजीर घेऊन येणार आहे. सकाळी आलेले असले ना गच्ची बघायला, अंजीर तेवढा माझा पक्ष्यांनी खाल्लेला असतो. तर चल बघू अंजीर आहे का, खाल्लाय पक्ष्यांनी आज तरी. चलो. इथे पण गुलाब भरलंच आहे सगळं. अरे हो हो, हा हा मी म्हटलं होतं ना दुसरा गुलाब दाखवते बघ. येस. हा पण बघा गुलाब कसा भरलाय पूर्ण असा. अंजीर नाही, अंजीर खाल्ला तिथला ते काय खाऊन टाकला. तर छोटे छोटे अंजीर लागले, आता भरपूर लागले आहे काय. आणि ही वैजयंती ही आता काढायला आली आणि ह्याची रोपं तयार केलेत. मी दाखवते तुम्हाला कुंडीमध्ये. त्या पॅशन फ्रूटला पण फुलं आली सगळे. हा, अरे हो बघ, ती पण कसा भरला होतं खूप. हा पण भरलेला आहे फॅशन फ्रूट. आणि हो, दिसतेत का, खूप असं सगळीकडे भरलेलं आहे. हे तांबडा आहे. तांबड्याची तर सारखी म्हणते मी दाखवते दाखवते, चटणी करून करते आणि खाते आणि मी दाखवते म्हणते. स्टार फ्रूट आहे. स्टार फ्रूटला खूप सारे स्टार फ्रूट आलेत. आजच मी स्टार फ्रूटचं लोणचं बनवलं. आणि त्याच्यावरती कशा माश्या येतात, मधमाशा किती आहेत बघ, ह्याच्या बसलेत बघ त्या फुलावरती. हो, इथे आहे फिरतातच का नाही, आहेत. तिकडे पण आलेत बघ. इथं कारलं आहे आणि त्याच्यामुळे ते दोन दोन का 3 कारले आले तिथं, छोटी छोटीच कारले. तर त्या खताचा एवढा परिणाम होतोय ना असं घरगुती. ती सगळीकडे हळद आहे. कधी काढणार हळद? बरीच मोठी मोठी झाली. झाली हळद. हा, ह्या वर्षी जास्त काढलीच नव्हती ना मी हळद, त्यामुळे ती ओके. परत उगवून आली आणि मोठी झाली. तर ह्यात मी आता मेथी टाकली. त्यात मेथी आहे. हा, मेथी टाकली पण अजून उगवली नाही. तर माझा पालक उगवून आलेला दाखवते. मी पालक टाकला होता मागच्या आठवड्यात. तर ह्या बघा, इथं पालक टाकला होता. पाऊस त्यामुळे मी असं आतमध्ये ठेवलं की त्याच्याकडून पाऊस ह्याला लागू नये म्हणून, थोड्या थोड्या पाण्यात. कारण पावसात टाकली होती मागच्या वेळेस तर सगळी कुजून गेली होती. असं आणि झालं. ते पॅशन फ्रूटची झाडं काय करणार? मी सांगितलं ना, मी जी फळ आणलं होतं गावावरून गेल्या वर्षी जूनमध्ये आणलं होतं ना, जून जुलैच्या टायमिंगमध्ये. आणि ते फळ खाल्ल्यानंतर थोड्या राहिलेल्या बिया होत्या ना, असं वाळलेलं फळ होतं ना, तर ते फळ टाकलं आणि त्याचा व्हिडिओ पण मी टाकला असेल. तर त्याची रोपं तयार केली मी आणि ती रोपं मी इकडे लावलेली आहेत सगळी. तर ओके. थोडी रोपं आलेत बघा ते. आणि ज्या मी लिलीचं तुम्हाला कंद दाखवा सांगितले ना, त्याचे तिकडे हो का, हे कंद लावलं होतं ह्याच्यात या ग्रो बॅगमध्ये. पण ते अजून आलाच नाही उगून. तरी पण बघू आपण, गवत थोडं मोठं झालंय. तर आज आपण घेणार आहेत वांगी. आणि ती वांगी रोज कालच्यानं म्हणते न्यायची, कारण भरीतसाठी ठेवलेली ती आणि खूप मोठी अशी कवळी अशी भरीतला झाली. चला तर आपण आज वांगी घेऊया. तर हे पहा, हे बघा आमचं वांग्याचं झाड. ह्याला बघा केवढी मोठी अशी भरीसाठी आणि कवळी छान वांगे. हे भरीत वांग्यासाठीच आहेत. आणि गावी कशी माणसं तोडतात हाताने, कारण ह्याला काटा नाही ना, म्हणून मी हाताने तोडते, नाही तर सुरी घेते. वाह. तोडलं ना हाताने, आणि ते पण हाताने तोडते. कळालं ना का तोडलं, काटे नाहीत म्हणून. तर ते बघा, आज 2 अशी वांगी भरीतसाठी मला मिळाले. आणि नवीन वांग्याची रोपं तयार करून मी कुंडीत लावले, ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा, भुईमुगाच्या शेंगा ट्रपला टाकली होती ना शेंगा सोडून. तर आता आता हे शेंगा भुईमुग उगवलेलं आहे. तर आता आपण उपटून घेऊ, जरा सुकलाय ना, मग शेंगा आहेत त्या ह्यात.
अरे शेंगा काय उगवून आल्या त्या शेंगा. होय. हो शेंगा ते सगळ्या उगवल्यात बघा हे. त्या शेंगा काढल्याच नाहीत ना लय दिवस, तर ही शेंगा यात थोड्या आहेत तर उगवल्यात. आणि यात पण रोप आले ते बघ खाली. इथून दाखव दिसतात तिथं, म्हणजे बघितलं नाही ना त्यामुळं. हो की रोपेच आहेत, हो की शेंगा हे बघ. ते बारकी बारकी रोपे आहेत तिथे. तिथं 2-3 मोठे आले. म्हणजे शेंगा कधीच तयार झालेल्या होत्या, पण काढण्या वाचून नाही नाही राहिल्या. की उगवलेल्या शेंगा आहेत सगळ्या, पण चांगली जी काय तर हे चांगल्या शेंगा आहेत. बघ आपण शेंगदाणे कसलेले बघ. एवढं प्रेमाने मी झाडांची काळजी घेते ना, मी झाडांना पण प्रेमानेच घेतले माझ्याजवळ. अरे कसं छान झालं शेंगदाणा तयार. अगोदर मीच खाते कारण मी लावलेलं आहे ना. तर तुला पण वा. इथं पण आहे बघ. आता ह्याला पण बघायला पण ह्याला फुलं आहेत ना अजून, हां. बघायला पाहिजे. तर ह्याच्या पण शेंगा आता उगवल्यासारखे होतील आहे का नाही. बघ हे पण किती छान आलं आहे म्हणून. तर मी तुला ह्याची पण रोपं दाखवू का, वैजंतीची रोपं तयार केलेली. आता तर मी 2 वांगी तोडून घेतले. आता नंतर नवीन वांगी येण्यासाठी मी वांग्याच्या बियापासून रोपे तयार केलेले दाखवते तुम्हाला. आणि ती मी लावले तिथं. तर बघा इथं काठी लावली ना, तर बघा हे रोपे लावलेत बघा इथं. ही 2 रोपे आहेत का इथं. इथं छोटी जसं जसं बी पडलेले आहेत ना, हे बघा अशी रोपे उगवलेत. बघा इथं 1 रोप उगवले, इथं 2 उगवलेत. आणि माझ्याकडे ते ह्याची लेटूची भाजी होती ना भरपूर, आणि ते पण अशी पावसात आणि वाऱ्याने अशी उडलेली बी होती ना, तर तेव्हा काही हे पण नको ह्याच्या ह्याच्यात उगवले. ह्या कुंडीमध्ये 2-3 ठिकाणी लेटूस उगवला, इथे 1 उगवलंय. आणि हे बघा भरपूर ह्या कुंडीत उगवले. हे लेट्यूस आहेत का? हां ओके. हे सगळे दिसतात ना, हे जे आहेत ना हे पानावालं, हां. हे ते आहेत. हे धने आहेत. आणि ही भुयावळा आहे. भुयावळा तर खूप औषधी असतो. मी सांगितलं ना, मी रोज खाते इथलं थोडा थोडा पालायचा. वैजंती कुठे आहे? ते तू लावलेले रोप. लावले ना रोपं मी. म्हणलं वैजंती कुठे आहे, हे बघ ना मागं. हे बघा रोप मी लावले वैजंती, नवीन वैजंती तयार केली. हे अगोदर लावलं होतं, नंतर हे लावलं. आता पानाचा वेल लावलाय खाली. दिसते तो मातीत खाली खाली. ओके. हा वाला. हा पानाचा वेल लावला. ह्यात पण लावला होता, पण काही हे जळून गेला. 2 लावलेले, ह्यातला पण जळून गेला, पण तो आलाय ना फुटलाय चांगला, हिरवा तर दिसतोय आता. मी वरती ना कोथिंबीर टाकली होती, उगवलेली मी बघितली होती एवढी. पण आता 2-3 दिवस मी वरतीच गेली नाही ना, आणि पाऊस पडतो त्यामुळे पाणी द्यायची गरज लागत नाही, त्यामुळे वरती जायची गरज लागत नाही. तर आपण बघूया कोथिंबीर किती उगवली. चलो. अरे सुप्पू बघ ना. काय काय बघायचं काय आहे? अरे हे बघ ना, वाव, ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन बघ ना. तर मी म्हटलं ना 4-5 दिवस झालं मी वरती गेली नाही, काही नाही. कसलं भारी. तो तिकडे पण आहे. वाव. मस्तच. आणि शेंगा पण कच्च भरले बघ. आलो आपण काय बघायला, कोथिंबीर. आणि एवढं सरप्राईज दिलं बागेने मला, किती आनंदच आनंद आहे. आणि हो कोथिंबीर छान आली का. हो मस्त आहे ना. त्यात मी आंबे टाकले होते ना, आंब्याच्या साली, हां. म्हणजे ह्याच्यात खत तयार करतात नाही का, त्यामुळे ही आंबा उगवून आलाय. इथं मी गवार लावली होती, म्हणजे गवार लावलेलीच होती. आणि पहिली माती होती त्यात आंबट चुका होता ह्याच्यात, ह्या कुंडीमध्ये. आणि तीच माती आहे ना, त्यामुळे की आंबट चुक्याची 2-3 रोपं ह्यात उगवलेत. ही एक आंबट चुका आहे. आंबट चुका ही आंबट आणि ही कोथिंबीर आहे. आंबा. आणि हा आंबा आहे. काय करणार आंब्याचं, काढून टाकणार आहेस? जरा मोठा होऊ दे, गावाला नेऊन लावूया, नाही कुठेतरी रस्त्याला लावूया. आता काय करणार त्याला ना. आणि ही चवळी बघी त्याला. आणि हा जो तोंडल्याचा वेल आहे ना, त्याला छोटे छोटे तोंडले येतात, पण मोठे होईना. तर मी काय त्याच्या व्हिडिओ वगैरे दाखवणार नाही, कारण ही पूर्ण आता कट करणार. मग परत कट करून जरा खतबीत घालते, आणि नंतर माती बिती घालून ना मग नंतर दाखवते. तर ज्यावेळी मी करत असते कट, वरती आलेली असते सकाळची, मग ते व्हिडिओ करायला कोण नसतं ना सकाळ सकाळची, मी कटकिनी करून जाते खाली. तर आपण शेंगा घेऊया कवळ्या कवळ्या भाजीला, मस्त आहे की नाही.
मी तर ह्याची गवारीसारखी भाजी करते. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी भाजी करता. तर बघा भरपूर साऱ्या अशा शेंगा आहेत. आलोच तर आता घेऊनच जातो. हे काय आहे? हे का, ह्याला देठ म्हणतात, देठ. मग त्याची भाजी बघ आलेली असते. भाजी खाऊन खाऊन ह्याची जे हे असते ना, हां. कांडे असते ना म्हणजे ह्याची, तर ह्याची भाजी करता सुकी चिरून. तर हे जे आहे का नाही, ह्याला गुंत हे जे चवळीचं आहे का नाही, हे काय मी लावलेलं नाही. तिथं चवळीचं झाड आहे बघ वरती. हे शेंगा आहेत ना वाळायला. हां. पडून पडून हा पडून उगवलेत. हातले खाजवते का? पैसे येतील. अगं जखम झाली तिकडे खाजवते. मला वाटलं हात खजवत होतं मध्ये हात खजवते. बघा शेंगा घे म्हणा भाजीला, कोवळ्या कोवळ्या माझ्याकडे. खरंच किती शेंगा मिळाल्या ना. हो मस्त. खूप छान अशी भाजी होईल. अजून तुला दिसते कुठे? कारण आता पावसामुळं अजून येते शेंगा. तिकडे आहेत का? ही एक आहे. हां ती कवळी आहे. हा मग कवळीच घेते. कवळ्याचे छान होते ना ग. एक टोपली खाली राहिली होती आणि टोपली खाली राहिल्यामुळे पूर्ण मला परत टोपली आणायला लागले बघा. कारण आमचं काही माहितीच नव्हतं ना इथं आम्हाला भाजी मिळेल म्हणून. तर एवढ्या शेंगा मिळाल्या. तर मी तुम्हाला मला कमेंटमध्ये विचारलं होतं एक जणांनी की शेंगा घेवड्याच्या शेंगाचा वेल कसा लावायचा आणि बिया कशा लावायच्या. तर मी तुम्हाला दाखवते कशा लावायच्या ते. हे शेंगा आहे ना, कशी वाळवून लावायची का कशी लावायची. तर ही शेंग अशी तोडली ना, अशी पण मिळते ना. आपण ज्यावेळी भाजी आणतो का नाही, तर भाजीवाल्याकडे अशी पण शेंग मिळते. तर अशी आणली का काय कसे असे निबार झालेले असे जे त्या काही कसे आहेत बिया. आणि अशा बिया असतात ना, आणि ह्या बिया जरी रावल्या ना तरी उगवून येतात. आणि मी असंच केलं होतं आणि त्याच्यापासून ही बघा हा घेवड्याचा वेल आहे ना झालं. तर आता ही जी मी बिया काढलेत ना, ह्या बिया, तर बघा तुम्हाला दाखवते. आता ही बिया येते तिथेच लावून दाखवते ह्याच कुंडीत. कारण कुंडी पण खूप मोठी आहे ना, तर ह्यातच दाखवते. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते उगवून आलेलं नाही का. येस आता चालतं. येतात का नाही काय माहित नाही. माती दगडावानी झाली पावसाने पडून पडून ना, खूप अशी घट्ट माती झाली. तर आता मी बघा ह्याला शेंगा आहेत का, तरी खरंच आहेत. हळू हळू. फसले कुठून कुठं गेला मी याचा विचार करा. मग मी किती दिवस झालं वरती आली नाही. एवढा वेल वाढवतो आहे का नाही. काढला मग केला त्याला मोकळा, त्याला पण मोकळा केला, त्याला पण मोकळा केला, दोघांना. हे जर बी मला म्हणतात द्यायचं, पण आता तयारच नाही बी बघ हे नाही का. दिसला शेंगा हो की इकडेत बॅक साईडला बघ. इकडं ना. हां. वाळून गेले त्या घेते सगळ्या काढून. त्याला फुलं आलेत परत, खूप फुलांनी कळ्याने भरले. दिसतात का? हो दिसतं ना. साडी घातली असते ना, ते शेंगा तोडल्या असते ना, अशा ओटीत घेतले असते गवतं सारखे. आता मला शेंगाच घेता येत नाही. बास्केट आहे की तुझ्याकडे? हा? बास्केट आहे की. बास्केट आहे पण अशी नाही का घ्यायच्या. तर बघ मी कसं करते, घेते असल्या अशा ओटीत घेतले खावल्या की मी होतं ना. तर बास्केट शेवतच तर कुठेही करू. जाऊ दे, झालं की असं पण ओढणीचा पण उपयोग झाला. म्हणजे अशा टाकायचे. अशा शेंगा तोडल्या ना, गवच्या आठवणीत गेले की पटकीन दिसलं ना काहीतरी असं तोडून घ्या, टाका वाटस. आजी कशी करते दिसतात का नाही बघ. नाही. चुकून राहिलेला मागच्या वेळेस चुकून राहिलेल्या शेंगा हां. इथं पुढे दिसल्या का पडल्या खाली. नाही. बरं झाले त्या तिथं अशा वाळून गेल्याबद्दल दाखवते. ह्यातले मने बिया चालत आता ह्या बिया पडल्या खाली दिसल्या का. हां. पावसामुळे तुटं ना ग, आहे तिथं पावसामुळे तुटून. ठीक आहे नेक्स्ट टाइम दाखव. बिया ओके. आता ही बिया जर अशी टाकली ना तरी ह्यात उगवले ना. म्हणजे आज सगळ्या बियाच टाकत होती का. थोड्या इथं पण शेंगा आहेत त्या घेऊया. म्हणजे एका भाजीच्या शेंगा आपल्याला आज तर मिळाल्या तिथे. कडेला आहेत का कुठे बघ बघ पूर्ण बघा तिकडं. आणि गच्चा वेल भरलाय. आणि इथे एक ड्रॅगन आलेला आहे. ड्रॅगन नाही ग, ड्रॅगन फ्रूट. असं ते का जे मला तिथे एक आले. आता हे परत 8 दिवसात तयार होतील तेल हे नाही का. तोपर्यंत बघितले ना मग अशी कसली आलेत फुलं. आता ही फुलं बघ कसली केवढी मोठी झालेत.
ते अजून उमलतील संध्याकाळी. हा मस्त. हे किती दोडका आला. हा गावरान दोडका आहे ना. हा 2 दिवसांनी काढायचा हा. आणि आता पण ह्याला चांगले असे दोडके आलेत. काय काय पिवळे झालेत पावसामुळे नाही का. जास्त पाऊस पडतोय कमी पडतोय ऊन पण पाहिजे ना त्यांना त्याच्यामुळं. आणि ही जी आहे ती बघ टाकळीची भाजी. आता उद्या आपण ह्याची टाकळीची भाजी काढून घेऊया. ह्याची औषधी भाजी पावसाळ्यात येणारी नाही का. आणि आपल्या कुंडीतच आली. आणि ह्याचे बी मी ना ह्या बा कुंडीत टाकलं बघ कसं उगून आले. ही काय ही दिसते पण आल्या ना खाली बघ एक. आले की हा मग ती टाकलेले आहेत. ओके. आता ते डायरेक्ट आपण काढायची हा आणि भाजीला घेऊन जायचं पाला ही शांतीने. ह्याच्यात मी ना ते कुठले ते वांगी जंगली वांगी असतात ना ते आपण भाजी आणलेली त्याचं बी टाकलं तर हे वांगी उकवले. करचुडे का करचुडी काहीतरी ह्याचे त्याची रोपं उगवलेत. आणि तिथं पण वांग्याची रोपं बी टाकले. तिथं वांग्याची रोपं उगवलेत. मस्त. हे ना तिथलं वांग टाकलं होतं. हे बघा दुधी भोपळा आहे ना. त्याचा मी मागच्या आठवड्यात 4-5 दिवस मागच्या आठवड्यात नाही 4-5 दिवसापूर्वी शेंडा खुडला काय ते टाकलाय शेंडा खुडून. तर आता मी म्हटलं तुम्हाला दाखवायसाठी की एक शेंडा खुडला ना. आता हे ते एक आहे. आता ह्याला फुले आल्यासारखं दिसतोय. तर आता ह्याचा इथनं शेंडा खुडायचा असा ह्याचा पण. तर हे शेंडा खुडला की परत असा चांगला घस भरून दिसतो ते येतोय वेल. मग त्यामुळे मी शेंडे खोडलेत आता. इथलं पण आहे हा पण खुडते बघ. दाखव. ओके. मग आता असं सगळ्या अशा फटी फुटतील आणि चांगलासा पसरेल. तिथंच आता दोडका लावलेला होता. आणि दोडका कुठला लावलेला माहिती का मी. आपण दोडका लावतो ना केलेला का व्हिडिओ नाही ना. ते इथला दोडका लावलेला तिथं वाळेल दोडकी तिथलाच तोडला. तो असेल पडला पण असेल म्हणजे मी केला नाही. मी वाटतं मी तसंच लावलं असेल. आणि असेल वरती पाऊस पडतोय पटकीने लावून ठेवूया आहे का नाही. तर ही दोडका तिथला तोडला. अजून इथं म्हणजे जो म्हटलं की नाही मोठा दोडका आहे. कुठे आहे ग? नाही दिसला तुला. नाही. आता बीज तयार झाले ओके ओके वरती एकदम दिसला दिसला. या बोबाईच्या शेंगा बघ चुकून राहिल्या होत्या का नाही. एवढ्या मोठ्या आहेत बघ. 2च्या 2 झाल्यात ह्याच्या. इथलं एक होती इथली कुठे गेली कुणास ठाऊक. हे काय की हे ह्यातलं जो बी लावलं होतं ना. हा त्याचा आपण व्हिडिओ केला होता बी लावलेला. तर ते बघ इथं उगवून आलंय. त्याचा पण बघ काही जो वेल दिसतोय का. हा बोबाईचं ते शेंगाचं इथं शेंग लावले ते. आणि इथे जे आहे तो कथा इथे एक आहे आबोबाईचा. हा वेगळी आबोबाई आहे. तर ही बघ ना काल मी बघितली तर कशी उगवून आली. शेंगच उगवून आली डायरेक्ट काढली नाही ना आपण. तर बघू आता अशीच ठेवते मी. आणि उद्या येऊन एखाद्या कुंडीत लावते. आल्या तर आल्या नाही कशी. तर आज आता आपण एवढंच घेऊया. खूप आहे सगळं दाखवण्यापासून दाखवायसाठी. तर आज एवढं मी काय काय तुम्हाला दाखवलं. काय तुम्हाला आवडलं ते मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणखी काय मी ह्याच्यात बदल केला पाहिजे ते पण मला सांगत जावा. म्हणजे सगळ्यांनी अशा कमेंटमध्ये मला सांगितलं असं करा की मला पण म्हणजे करण्याची ताकद येते. तर तुम्हाला कसं वाटल्या माझ्या भाज्या लावलेल्या आणि काढलेल्या पण कमेंटमध्ये सांगा. बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.